नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आणि ही खुशखबर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या संदर्भात आलेली आहे। तुम्ही या पीएम किसान योजनेचे जर लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भात दोन मोठे अपडेट्स आलेले आहेत। पहिली अपडेट आहे ते पीएम किसान योजनेबद्दल करण्यात आलेला आहे याबाबत, आणि दुसरी अपडेट आहे ती पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो वितरित करण्याबाबत। तेव्हा 19वा हप्ता कधी वितरित केला जाईल, तसेच किती रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी योजनेत बदल काय करण्यात आलेले आहे हे आधी आपण जाणून घेऊया आणि यानंतर ही 2 नंबरची जी अपडेट पाहूया। तर पहिली अपडेट पहा, या पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी आता कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। आता यामध्ये पहा तुम्ही पती व पत्नींचे आधार कार्ड, भूमी अभिलेख, नोंदणीप्रमाणे दस्तऐवज म्हणजे जमिनीचा जो नोंदणीचा फेरफार, 8 712 या त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते नंबर आणि त्या आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे आता पीएम किसान योजनेतील नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत। आणि या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। तर त्यानंतर आता दुसरी अपडेट्स आहे ती 19व्या हप्त्याचा जो वितरित करण्यासंदर्भाची। तर पहा, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्ही पुन्हा निवडून आल्यास, म्हणजेच राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांमध्ये वर्षाला 12,000 ऐवजी 15,000 रुपये देऊ। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचे जे हप्ता आहे तो 2,000 ऐवजी आता 2,500 रुपये मिळणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19व्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना 2,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। तसेच हा 19वा हप्ता लाभार्थ्यांना जानेवारी 2025 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेसंदर्भात या 2 महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत। या पीएम किसान योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की अवश्य सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। अशाच अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये।